कैलासवासी संध्याताई बाळकृष्ण शेठ विस्पुते यांच्या स्मरणार्थ वाकश्रवण विद्यालयात उदार देणगी, समाजातील दानशूर व्यक्तींनीही पुढे यावे आवाहन। सामाजिक कार्यकर्त्या कैलासवासी ताईसाहेब संध्याताई बाळकृष्ण शेठ विस्पुते यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण विस्पुते यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राध्यापक वाकश्रवण विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी 21,000 रुपयाची देणगी दिली। याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रासंगिक जेवणाच्या खर्चासाठी स्वतंत्र 2,500 रुपयाची आर्थिक मदत देखील सुपूर्द करण्यात आली। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ लता पवार व शाळेतील कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्री बाळकृष्ण विस्पुते यांनी 21,000चा धनादेश तसेच 2,500 रुपयाची रक्कम विद्यालयाकडे सुपूर्द केली। त्यांच्या या उदात्त उपक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार मिळणार आहे। समाजाप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली आहे। यावेळी महाजन शाळेचे मुख्याध्यापक दीपक रामीकर, धुळे सुवर्णकार उत्कर्ष मंडळ वलवाडी धुळेचे अध्यक्ष विजयानंद मोरे सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी श्री बाळकृष्ण विस्पुते यांचे दानशूर वृत्तीचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत व्यक्त केले आहे। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक वाकश्रवण विद्यालयाच्या वतीने बाळकृष्ण विस्पुते यांचा सत्कार करण्यात आला। तसेच त्यांच्या उदार सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। समाजातील गरजू, दिव्यांग व वंचित विद्यार्थी शिक्षणासोबत आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या दानशूर व्यक्तींचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते। श्री बाळकृष्ण विस्पुते यांनी केलेले योगदान इतरांसाठी देखील प्रेरणादायी असून आपल्या समाजातील सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अधिकाधिक दानशूर नागरिकांनी अशा संस्थांना शक्य ते सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे।